नमस्कार. मी प्रीती क्षीरसागर. हेल्थ टॉक ह्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षको, आपल्या या धावपळीच्या आणि दगदगत्या जीवनामध्ये संधिवाताचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे. आणि ह्या वाढत्या संधिवातावर वेगवेगळे शस्त्रक्रिया हे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. तर ह्या शस्त्रक्रिया नेमक्या काय आहेत आणि त्या संधिवातावर कशा उपयुक्त आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर संतोष कोल्हुळे हे आपल्या सोबत इथे आहेत. नमस्कार सर. नमस्ते मॅम. आपण तत्पूर्वी त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. डॉक्टर संतोष कोल्होळी हे MS ऑर्थो सर्जन आहेत. त्यांची स्पेशालिटी ही जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पाइन सर्जरीमध्ये आहे. सरांनी फेलोशिप ही ऑर्थोस्कोपिक सर्जरीमध्ये केलेली आहे आणि सांगलीमध्ये त्यांचं 100 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देखील आहे, कोल्होळी ह्या नावाने. सरांनी जॉईंट रिप्लेसमेंट, स्पाइन सर्जरी आणि ऑर्थोस्कोपी स्पोर्ट्स इंजुरीमध्ये सरांनी पारंगत हासिल केलेली आहे. सरांचा अनुभव अगर सांगायला गेला तर 20 वर्षाहून अधिक अनुभव असा हा सरांचा प्रवास आहे. आणि 15,000हून जास्त शस्त्रक्रिया सरांनी जॉईंट, ट्रॉमा, स्पाइन अँड अर्थ्रोस्कोपीमध्ये सरांनी केलेलं आहे. सर आता सध्या असोसिएट प्रोफेसर म्हणून भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि वालावलकर मेडिकल कॉलेजशी असोसिएट आहे. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. सर मला आता तुम्ही पाहतात, मला तुम्हाला विचारायचं आहे की आजच्या ह्या दगदगती जीवनामध्ये संधिवात हा प्रमाण खूप वाढत चालला आहे. तर मला हे विचारायचं आहे की संधिवात म्हणजे नेमकं काय आहे? संधिवात हा लेमॅन टर्म आहे ऍक्च्युली. म्हणजे असं जनरलाइज टर्म आपण कुठलाही गुडघा दुखतो, कुठलाही सांधा दुखतो की त्याला संधिवात म्हटलं जातं. स्पेसिफिकली गुडघ्यासाठी म्हणायला गेलं तर तो गुडघ्यासाठी आजार हा बेसिकली लोकांचं जास्ती खाली बसणं किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल एक झालेली आहे. हळद लवकर ठिसूळ होणे ह्या प्रकारामुळे ते गुडघ्यातला गॅप कमी होणे किंवा मुलांचा हल्ली स्पोर्ट्समध्ये पण समजा जास्त पळत असतील, कुठंतरी पडले, मायनर इंजुरी होतात, कुठंतरी थोडंसं लचकतं म्हणजे स्प्रेन झालं की त्यावेळेला दुर्लक्ष केलं जातं त्यावेळी. मग नंतर आतली कुठली तरी लिगामेंट इंजुरी झालेली असते, ते इम्बॅलन्स होऊन लवकर गुडघा झिजला जातो. त्यामुळे तो गुडघा झिजला जातो, त्याला तो संधिवात म्हणतो. किंवा संधिवात दुसरं अल्टरनेटिव्ह म्हणायला गेलं तर काही काही लोकांना संधिवाताचे आजार असतात, लाईक रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा ब्रुसिलोसिस असतं किंवा ब्रुसिलोसिस हा प्राण्यांचं असं कच्चं दूध पिऊन सुद्धा होतं. बरेच वेळा खेडेगावामध्ये असंच रॉ दूध पितात वगैरे. त्यामुळे जनावरांच्या पासून काय काय वेळा ते संधिवाताचे आजार यायची शक्यता असते. ते थोडंसं आपण काळजी घ्यायला लागते. संधिवात हा जनरल टर्म असल्यामुळे त्याला फक्त असं सूज येते किंवा नुसतं दुखत राहिलं तरी आपण त्याला संधिवात म्हणतो. पण अर्थरायटिस अर्थरायटिस म्हणजे गुडघा झिजायला चालू झाला, आतमध्ये त्याचं डिजेनरेटिव्ह चेंजेस म्हणजे एजिंग प्रोसेस चालू झाली की त्याला अर्थरायटिस किंवा झिजण्याचा प्रकार म्हणतो आपण त्याला. सर, संधिवात हा लहान मुलांच्या वयापासून सुरुवात झालेला आहे आणि आता वय हे संधिवातासाठी राहिलेलं नाही आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? अगदी, अगदी बरोबर आहे. लहान मुलांच्यात म्हणजे काय ते तर ते रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखे असे आजार असतात किंवा काहींच्यात कंजेनायटल डिसीजेस पण आहेत. जन्मतः काही-काहींच्याच मल्टिपल जॉइंट्स पेन सारखे आजार येतात. त्यामुळे लवकर गुडघ्याच्या वरचं आवरण जाणे किंवा छोट्या-छोट्या सांध्याच्या प्रत्येक सांध्याच्या वरती 2 प्रकारचे म्हणजे हाडाच्या वरती आवरण असतं. ते आवरण झिजायला लागलं की ते दुखतं आणि मग तिथं सूज येते. त्याच्यावरती कॅप्सूल सारखं एक असं एक आवरण असतं, ते सांध्याला धरून ठेवलेलं असतं. त्याला सूज येते. ते असं ते सगळे आजाराचेच प्रकार आहेत ते. त्यामुळे त्यांच्यासाठी ट्रीटमेंट ज्या त्यावेळी घेतलं की ते पुढचे त्याचे संभाव्य धोके टाळले जातात. झीज कमी करण्यासाठी त्याची ज्या त्यावेळी ट्रीटमेंट घेणे महत्वाचं आहे. घ्यायला पाहिजे त्या त्यावेळी. म्हणजे पुढं तुम्हाला त्या गुडघ्या झिजण्यापासून किंवा सांधे वाकडे होतात किंवा बोटं वाकडी होतात त्याच्यापासून लवकर बाजूला पडण्यासाठी ज्या त्यावेळी योग्य ते ट्रीटमेंट घेणं फार महत्वाचं असतं. सर, अगदी बरोबर बोलला तुम्ही. पण संधिवात हा अर्ली स्टेजला जेव्हा येतो लहान मुलांच्यात, त्यावेळेला आपल्याला हे कसं कळतं की नेमका हा प्रकार हा संधिवातच आहे? टेस्ट आहेत बरेच वेळा. बेसिकली इन्फ्लेमेटरी चेंजेस असतात. ब्लड टेस्ट असतात. RA साठी RA टेस्ट आहेत किंवा ASO टायटर म्हणून आहे. मल्टिपल ब्रुसेलासाठी ब्रुसेलाची टेस्ट येते किंवा ANA करतो आपण अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज म्हणून. तर CRP म्हणून बॉडीमध्ये कुठेतरी इन्फ्लेमेटरी चेंजेस आहेत. सूज फार यायला लागले असं काही असेल तर ते इंडिकेटर्स असतात. ते ब्लड टेस्ट केलं की आपल्याला संधिवाताचे आजार कळू शकतात.
सर तुम्ही आता एक ब्रुसेलायटिस म्हणून हम्म. एक उच्चार केला. ब्रुसेलायटिस हा जो प्रकार आहे, हा फक्त दुखतो, हा त्रासदायक होतो, पण हा लवकर कळत नाही. ह्याच्यासाठी तुम्ही कोणते टेस्ट करायला सांगाल? ब्रुसेला अँटीबॉडी टेस्ट स्पेसिफिकली ब्लडमध्ये आपण अँटीजेन अँटीबॉडी टेस्ट असतात त्या अँटीबॉडीज असले की ते पिकअप होते आणि ब्रुसेला डायग्नोस होतो. त्यासाठी एक 1.5-2 महिन्याचा टॅबलेट्सचा कोर्स घेतला प्रॉपर की तो बरा होतो. प्रॉपर ट्रीटमेंट घेणं ओके, महत्वाचं आहे त्यासाठी. ओके. सर गुडघेदुखी नेमकी ऑस्टिओआर्थरायटिसच असू शकते का? नाही, गुडघेदुखी म्हणजे नेहमीच ऑस्टिओआर्थरायटिस असं नाही म्हणता येणार आपल्याला. ऑस्टिओआर्थरायटिस हे जेव्हा गुडघा झिजायला चालू होतो ॲज अ डिजनरेटिव्ह प्रोसेस, म्हणजे वय जसं वाढत जातं तसं तसं, किंवा प्रत्येकाचं एक पीक लेवल असतो. साधारण एक 40-45 पर्यंत आपलं ते गुडघ्याचं आवरण मेंटेन करायची बॉडीची कॅपॅसिटी असते. त्याच्यानंतर ते स्लोली निगेटिव्ह ग्राफ चालू होतो. त्याला आपण मेंटेन करणं महत्वाचं असतं. आणि संधिवात म्हणजे कसं, एनी टाइम आपल्याला कसं कसं पण सूज येते, नॉन स्पेसिफिक रिझननी पण सूज येऊ शकते. मग ती सूज आली की आपण त्याला संधिवात म्हणतो. सर आता ह्या छोट्या-छोट्या दुखण्यामध्ये तुम्ही जे बोलला, ह्याच्यामध्ये लोकं ॲलोपॅथी टॅबलेट्स आणि औषध आणि स्टिरॉइड्स घेतात. ह्याच्यावर तुम्ही काय बोलाल? स्टिरॉइड्स ॲब्सोल्युटली रिकमेंडेड नाही आहेत. क्वॅक लोक लवकर बरं होण्यासाठी स्टिरॉइड्स देतात. स्टिरॉइड्सनी लवकर आपल्याला इफेक्ट मिळतो त्या गोष्टींचा, पण ते टेम्पररी असतो. पण स्टिरॉइड हे बॅक ऑफ द सीन आपल्याला बॉडीला आतून खायला चालू होतं. म्हणजे उदाहरणार्थ डोळे खराब होणे, किडनीवरती त्याचा लॉंग टर्म इफेक्ट होणे, किडनी काम न करणे, हाडं ठिसूळ होणे. मग हाडं ठिसूळ झालं की हळूहळू सांधे वाकडे होतात. त्याच्यामुळे अजून ऑस्टिओआर्थरायटिस वाढतं. त्यामुळे टेम्पररी इफेक्ट घेण्यापेक्षा लॉंग टर्मला ॲलोपॅथीचे प्रॉपर डॉक्टरकडून प्रॉपर ट्रीटमेंट घेणंच महत्वाचं असतं. अच्छा. बाकी पण ट्रीटमेंट चांगलं, आयुर्वेदिक ट्रीटमेंट हे ते त्याबद्दल मला नाही माहिती, पण ट्रीटमेंट असतील चांगले. ॲलोपॅथीची प्रॉपर ट्रीटमेंट, प्रॉपर कोर्स 3-4 महिने 6 महिने घेतलं की बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतं ते. सर गुडघेदुखी हे नेहमी ऑस्टिओआर्थरायटिसच असू शकते का? नाही, असं नाही म्हणता येणार. ऑस्टिओआर्थरायटिस हे सांधा झिजण्यातला प्रकार आला आणि गुडघेदुखी हे कुठल्याही कारणाने होऊ शकतं. जस्ट नॉन स्पेसिफिक आपल्याला गुडघ्याला सूज येते किंवा कुठं थोडंफार सळक भरली तरी दुखू शकतं. आणि सांधेवाईचे आजार सगळे रुमॅटॉइड आर्थरायटिस मगाशीच म्हटलो त्याप्रमाणे, किंवा ब्रुसेलोसिस, किंवा नॉन स्पेसिफिक असंच उगाच पण असंच आतल्या बाजूला जे आवरण असतं सायनोवियम म्हणतो त्याला, सायनोवियमला सूज आली तर सुद्धा दुखू शकतात गुडघे. आणि ऑस्टिओआर्थरायटिस हे डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत. म्हणजे वय जसं जसं वाढेल तसं तसं गुडघ्याच्या हाडाच्या वरती जे कार्टिलेज नावाचं एक आवरण असतं, ते आवरण जसं जसं एक झिजायला चालू होतं तेव्हा ते हाडाला हाड घासतं, किंवा झिजलेलं कार्टिलेज एकमेकांना एक घासायला चालू होतं, त्यावेळी ते दुखतं. त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस चेंजेस म्हणतो आपण. ओके. सर मला प्रेक्षकांच्या वतीने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की आजकालच्या ह्या धावपळी आणि दगदगत्या जीवनामध्ये आपलं एक्सरसाइज हा प्रॉपर आपला व्यायाम हा होत नाही. म्हणताना आत्ताचं जे वातावरण आहे, जे पावसाळी वातावरण आहे, त्याच्यामधल्या आपल्या अंगाचे अवयव दुखतात. जसं की खुबे दुखतात, हो, हो. गुडघे दुखतात, अगदी आपले बरोबर. जॉइंट्स पेन आपल्याला होतात आणि हे फार नवोदित जे यंग लोकं आहेत त्याच्यामध्ये दिसून येतं. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे ह्याच्यासाठी काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे आणि हे का होतं? नाही, याच्यासाठी काय, बेसिकली स्टिफनेस असल्यामुळे होतं ते. रेग्युलर एक्सरसाइज न करणे, बॉडी स्ट्रेचिंग न करणे, सकाळच्या मॉर्निंग वॉकला जायला पाहिजे. कंपल्सरी मॉर्निंग वॉक करणे, सगळे जॉईंट स्ट्रेच करणे, सगळे मुवमेंट चालू ठेवणे, सगळे एक्स्ट्रीम स्ट्रेच करणं महत्वाचं असतं. ते नाही केलं की स्टिफनेस येतो, आजूबाजूच्या स्नायूंना स्टिफनेस येतात आणि सांधे दुखायला चालू होतात. त्यासाठी अर्ली मुवमेंट करणे आणि सकाळच्या वेळी कोवळ्या वनामध्ये फिरलं की व्हिटॅमिन डी वगैरे मिळतं, मुवमेंट चालू राहतात सगळ्या. मग ऑस्टिओआर्थरायटिस कमी होणे किंवा जॉईंट स्टिफनेस कमी होणे याला नक्की मदत होते. सर आता तुम्ही जसं की नर्व्ह पेन पण तुम्ही हा हम्म, उच्चार हम्म. केला. तर ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जे आपल्याला जे दुखणं होतं आणि त्याचा आणि नर्व्ह पेन ह्याचा काय कोऑर्डिनेशन आहे? नर्व पेन हे बेसिकली स्पाईन पासून येतात, म्हणजे मागून मांडीच्या मागून पिंटरीमध्ये वगैरे रग लागणे हे नर्व रिलेटेड असतात. पण गुडघ्याला जेव्हा दुखतं ते गुडघ्याच्या बॅक साईडला आणि पुढच्या बाजूला, प्रिफरली बरेच लोकांचे गुडघे हे थोडेसे आतल्या बाजूला बेंड असतात. मग त्यामुळं गुडघ्याच्या आतल्या बाजूला दुखणं प्रमाण जास्त असतं. मग ते आपण डिफरन्शिएट करू शकतो. नर्व पेन आणि गुडघ्याचं दुखणं हे वेगवेगळं लगेच कळतं ते तपासल्यानंतर. त्याच्यासाठी कोणकोणते टेस्ट सांगाल सर तुम्ही? नर्व्ह पेन रिलेटेड तुम्ही? ते आता सायन्स असतात ते ऍक्च्युली. आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन केल्यानंतर
पाय सरळ उचलतो त्याला SLR टेस्ट वगैरे म्हणतो ते स्पाईनच्या रिलेटेड, त्यामध्ये ते स्पाईनचे सयाटिका वगैरे ह्या गोष्टी डिफरन्शिएट होतात. किंवा SLR विथ लॅसिव्ह टेस्ट म्हणून येते, त्यात म्हणजे त्यात नर्व पासून येतंय का कुठल्या सॅक्रोइलियाक जॉइंट म्हणून बटकच्या इथे एक सांधा असतो त्याच्यामुळून दुखतं, हे ते डिफरन्शिएशन होऊ शकतं ते व्यवस्थित. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हे हँड इन हँड जातं, हा हा हे हा दोन्ही. हा मग आपण सतर्क राहायला पाहिजे आणि व्यायाम हा हा कंटिन्युअस आपण हो ठेवला हो. पाहिजे. ओके. सर, गुडघ्यांच्या ऑस्टिओआर्थरायटिसचे संभाव्य धोके कोणकोणते आहेत? ऑस्टिओआर्थरायटिसमुळं आपण त्याच्यावरती डिपेंडन्सी होऊन जाते. चालणं आपलं नॉर्मल नाही राहत किंवा रॉंग रूटला चालायला गेलं की ते बसावंसं वाटतं, गुडघे साथ देत नाहीत. मग धोके असं नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी आपल्याला जनरलाइज डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये रिस्ट्रिक्शन्स येतात, की आपण नाही आता बसायचं, आता नाही चालायचं नाही, आपला कंटाळा आला, अशा गोष्टी होतात. तर असं धोके नाही म्हणता येणार त्याला, पण ते सिडेंटरी लाईफस्टाईल होऊन जाते. मग हळूहळू आपलं ते सगळ्या गोष्टी रिस्ट्रिक्शन होऊन जातात. ते एकदा ऑस्टिओआर्थरायटिस चालू झालं की मग आपण चालणं थांबवतो. चालणं थांबवलं की गुडघे ठिसूळ होतात, ते हाडं ठिसूळ व्हायला चालू होतात. हाडं ठिसूळ झालं की जरा जरी चाललं की मग त्याच्या खाली गुडघ्याच्या खालच्या बाजूला जे हाड असतं तिथं ते जरा कॅन्सलस बोन म्हणतो आम्ही त्याला, त्याला मायक्रो फ्रॅक्चर्स होतात. मायक्रो फ्रॅक्चर झालं की ते गुडघे थोडे तिरके व्हायला लागतात. तिरके झाले की ऑस्टिओआर्थरायटिस आणखीन वाढतं. सगळं असं म्हणजे विशेष सायकल आहे ती. त्यामुळे ती टाळण्यासाठी आपण पहिल्यापासून व्यायाम करत राहणे, फिटनेस मेंटेन करणे, हाडं घट्ट मेंटेन करण्यासाठी काय असेल तर दूध घेणे किंवा त्या कॅल्शियम रिलेटेड काय ते चालू ठेवणे. 40-45 झालं की फिमेल्समध्ये प्रमाण जास्त आहे ऑस्टिओआर्थरायटिस ऑस्टिओपोरोसिसचं. ऑस्टिओपोरोसिस होऊ नये म्हणून काळजी जास्ती घेणे, कारण ऑस्टिओपोरोसिस जर वाढलं आपोआपच ऑस्टिओआर्थरायटिस वाढतं. हे सगळं एकाला एक लिंक्ड आहेत. ज्या त्यावेळी ट्रीटमेंट घेणे आणि हाडं घट्ट होण्यासाठी आपण काळजी घेत राहणं महत्वाचं आहे. सर, आणि ह्याच ऑस्टिओआर्थरायटिससाठी जे तुम्ही आता औषधं, उपचार सांगितले, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे? सर्वात बेसिक म्हणजे गुडघे जर दुखत असतील आपले तर प्रिफरेबली स्क्वॅटिंग अवॉइड करणे. स्क्वॅटिंग म्हणजे लघवीला संडासला आपण जे खाली इंडियन स्टाईलमध्ये बसतो, इंडियन टॉयलेट वापरतो, ते बंद केलेलं फार चांगलं आहे. त्याच्यामुळं समजा आपण नॉर्मल आपण वेजमध्ये समजा उभारलो असो तर ते गुडघ्यावरती समजा एक 10 पैसे वजन पडत असेल, जेव्हा आपण खाली बसतो म्हणजे स्क्वॅट करतो किंवा लघवीला असं इंडियन स्टाईलमध्ये बसतो त्यामुळे त्याच्यावरती 12 पट त्याच्यावरती वजन वाढतं. म्हणजे 120 साधारण पट असं वजन वाढतं आणि त्या प्रमाणात गुडघे झिजाचे पण वाढतं. त्यामुळे मी सांगेन की तुम्ही मांडी घालून बसू नका आणि कंपल्सरी कमोड वापरा टॉयलेट ह्याच्यासाठी. नाहीतर ते एकदा झिजायची प्रोसेस चालू झाली की आपण ती रिव्हर्ट करू नाही शकत. आहे ते मेंटेन करून घेऊन जाणं महत्वाचं असतं. सर, जसं की तुम्ही आता एक्सरसाइज बद्दल सांगितलं हम्म. की तुम्ही इंडियन वापरू नका, तुम्ही कमोड वापरा. हम्म. मला अजून एक प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की अधिक चालणे ह्याचा काय परिणाम आपल्या गुडघ्यांवर होऊ शकतो का? ते नक्कीच नाही. कारण ते बॉडी आपली रिजनरेट करत असतं कार्टिलेज वगैरे. सरळ चालण्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही जंप करत असाल, डांबरी रोडवरती पळत असाल तर त्याचा नक्कीच गुडघ्यावरती इफेक्ट होणार, कार्टिलेज डॅमेज होणार. त्यामुळे प्रॉपर स्पोर्ट्स शूज विथ प्रॉपर कुशन घेऊन चालणं फिरणं चालू ठेवलं तर काहीच हरकत नाही. ओके. सर, गुडघे बदलण्याची शस्त्रक्रियेतील अत्याधुनिक उपचार आता कोणकोणते आहेत? आता गुडघे बदलण्यासाठी आपल्याला युनिक वंडालर ऑप्शन असतो किंवा पूर्ण टोटल नी रिप्लेसमेंट असतो. म्हणजे पार्शल गुडघा सुद्धा आपण बदलू शकतो. ज्या अर्ली एज मध्ये समजा एक 35 वय आहे, 40 वय आहे, गुडघा फक्त काहीतरी इंजुरी झालेली आहे किंवा फक्त मधल्याच बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला 2 पार्ट असतात गुडघ्याचे, आतली बाजू एक आणि बाहेरची बाजू एक. एकच बाजूची जर गुडघा झिजला असेल तर तो आपण हाफ पार्टच बदलू शकतो. तो त्याला लाईफ जास्त आहे ऍक्च्युली. आणि टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो. टोटल नी रिप्लेसमेंट पूर्णच खालची गुडघ्याचे खालचं हाड वरच्या हाडाचं पूर्णच बदलून घेतो आणि मध्ये एक अल्ट्रा हाय मॉलिक्युलर वेट पॉली असतो, तो इन्सर्ट करून तो टोटल नी जॉईंट रिप्लेसमेंट होऊ शकतो. हे यामध्ये ऍडव्हान्स आलेलं आहे. म्हणजे आता रोबोटिक शस्त्रक्रिया आलेल्या आहेत. आता एक्झिस्टिंग जे आहे ते सगळे असं स्टँडर्ड झिग्स असतात, त्याप्रमाणे ते साच्याप्रमाणे ते कट करून आपण अलाइनमेंट वगैरे व्यवस्थित मेंटेन करतो आपण त्या गोष्टीचं. तर रोबोटिक आल्यामुळे त्या अलाइनमेंटला जास्ती अॅक्युरसी आली. म्हणजे MM मध्ये किंवा MM पेक्षा जास्ती अॅक्युरसी त्या रोबोटिकला मिळते आपल्याला. टोटली रिप्लेसमेंट केल्यानंतर ऍक्सिस मेंटेन करणं महत्वाचं असतं, कारण त्या ऍक्सिस वरतीच त्याचं झीज ठरत असते. प्रत्येक जॉईंटला घातल्यानंतर त्याला पण लाईफ असते. 10 इयर्स टू 15 इयर्स, 20, 25, 30 पर्यंत अशी लाईफ असते. आपण जसं अलाइनमेंट करतो त्याची आणि त्याची कशी काळजी घेऊ त्याप्रमाणे तेवढं आपल्याला जास्त दिवस ते गुडघा नवीन घातलेला चालतो.
सर आता तुम्ही गुडघेदुखीबद्दल सांगितलं. हम्म. तर मला एक विचारायचं आहे, गुडघेदुखी हे सर्वात जास्त महिलांमध्ये आढळून येतं. तर मला एक सांगा, की संधिवात हा गुडघ्यामध्येच होतो का? संधिवात फक्त गुडघ्यांमध्ये होत नाही, तो कुठल्याही सांध्यामध्ये होऊ शकतो. छोटे छोटे सांधे असतात तिथे पण होतात. इवन आपल्या मणक्यामध्ये पण प्रत्येक मणक्याला दोन दोन सांधे असतात. दोन म्हणण्यापेक्षा चार, प्रत्येक मणक्याला चार फॅसेट जॉईंट असतात. ते असे छोटे छोटे भरपूर सांधे असतात. तिथे पण संधिवात होऊ शकतो. बोटांच्या मध्ये कुठे कुठं सांधा येतो म्हणजे जॉईंट्स येतात, दोन हाडं एकमेकांना चिटकतात आणि तिथं ते कार्टिलेज असतं. जिथं जिथं ते फ्रिक्शन होतं तिथं तिथं संधिवात होऊ शकतो. हे फक्त गुडघाच असा मेन नाही. गुडघा आपण का धरतो मेनली, कारण तो सर्वात जास्ती वेट बेरिंग एरिया आहे आणि तो लवकर झिजतो. बाकीच्या ठिकाणी जरी सांधी झिजले तरी त्याच्यावरती वेट येत नसतं, त्यामुळे ते दुखत नाहीत जास्ती. ते आपल्याला डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये आपण झिजले तरी काम करू शकतो. दुसरा प्रश्न विचारला तुम्ही, फिमेल्स मध्येच का जास्त हम्म. होतं. फिमेल्स मध्ये विषय येतो तो अराउंड मिनोपॉज, म्हणजे जेव्हा मासिक पाळी थांबायला चालू होते किंवा थांबल्यानंतर त्यांचे ते हार्मोन्स इफेक्ट होतात आणि हाडं लवकर ठिसूळ होतात. त्यासाठी त्यांनी ते रेग्युलर ऍक्टिव्हिटी किंवा तुम्ही मगाशी चर्चा झाली तसं ते मॉर्निंग वॉक करणे, त्यांचे ते योगा करणे किंवा फिरायला जाणे बाहेर, सगळे ऍक्टिव्हिटी चालू ठेवले तर हाडं आपोआपच घट्ट राहतात. जेव्हा आपण आपल्या शरीराच्या मांसांना काम देतो त्यातूनच ब्लड सप्लाय आपल्या बोन्सनं जात असतं, ते हाडं घट्ट राहतात. समजा आपण हलायचं थांबलो की आपोआपच मांस हलायचं थांबतात, मग ते बोन्स मधले हाडं, त्यातलं कॅल्शियम कमी होतं, हाडं ठिसूळ होतात. त्या तसंच ते मग बोन्स एकदा ठिसूळ झाले की मग ते हाडं वाकडी होणे, हाडं ठिसूळ होणे, ते झिजणे हा प्रकार वाढत जातो. सर जसं की तुम्ही आता एक उच्चार केला, की हाडं वाकडी होणे, हाडं हम्म. ठिसूळ होणे हो आणि हाडांमध्ये कार्टिलेज कमी होणे हो हो आणि त्याला कुजणे. हो हो. तर ह्याला काहीतरी हिप एव्हिन म्हणून काहीतरी ओके. हिप आपण हिप बोलतो. जॉईंट हे खुब्याचा विषय येतो. हे आता पोस्ट कोविड जर प्रमाण वाढलंय, ते आता कोविडच्या व्हायरसने बऱ्यापैकी इफेक्ट होऊन अगदी म्हणजे मी तर जे 17-18 वर्षाच्या मुलांच्या मध्ये पण एव्हियनचं प्रमाण बघितलंय. ते आता ते त्यामध्ये काय होतं, फिमर बोन हा मांडीचा बोन असतो. त्याचं एक डोकं म्हणतो, हेड हेड ऑफ द फिमर. त्याचा जर ब्लड सप्लाय हॅम्पर झाला, म्हणजे त्याला जाणाऱ्या रक्तप्रवाहाच्या पाईप्स कुठेतरी ब्लॉक झाल्या, त्याचा रक्तप्रवाह बंद झाला, की त्यातलं तिथं त्याला लागणारं पोषण बंद होतं. मग ते नेक्रोसिस होतं, म्हणजे कुजतं बेसिकली. कुजलं की मग तिथं ते परत तिथं पण तो प्रकार चालू होतो, म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस चालू होतं. त्याच्यावरचं कार्टिलेजला त्या बोन पासून सप्लाय मिळाला पाहिजे ब्लडचा, तो थांबतो. मग त्यामुळे ते कार्टिलेज डॅमेज होतं. तिथं मग ते टोटल हिप रिप्लेसमेंटचा हा ऑप्शन येतो परत मग. सर मग हिप रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय करतात? हिप रिप्लेसमेंट म्हणजे त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात. एक वरचा कप म्हणून येतो आणि दुसरा येतो बॉल येतो. बॉल अँड सॉकेट असतं. तो सॉकेट आणि कप हे टोटल टोटल हिप रिप्लेसमेंट आणि पार्सल हिप रिप्लेसमेंट असे दोन ऑप्शन असतात. पण तुम्ही एव्हीएनचा विषय म्हणजे तो हा. टोटल हिप रिप्लेसमेंटच येतो विषय. तो टोटल हिप रिप्लेसमेंटला वरचा कप बदलायचा असतो आणि तो हेड पण बदलायचा असतो. हेड हा तो शाफ्टमध्ये जाऊन पूर्ण स्टेम, हेड, त्याच्यावरती एक मध्ये एक पॉली असतो आणि त्याच्यावरती कप, असं एक 4 पार्ट असतात त्याचे. ते चारही पार्ट बदलायला लागतात. तो टोटल हिप रिप्लेसमेंट असा आहे म्हणून विषय होतो तो. ते बदललं की मग त्यांचं जे दुखायचं असतं ते एव्हीएनचं सगळं बंद होऊन जातं. सर ही हिप रिप्लेसमेंट जे तुम्ही सांगितली, ही जी शस्त्रक्रिया आहे, ही किती सेफ आहे आणि ही झाल्यानंतर ह्याच्यासाठी काय-काय काळजी प्रेक्षकांनी घेतली पाहिजे, हे तुम्ही सांगाल? टोटल हिप रिप्लेसमेंट ही तशी ॲब्सोल्युटली सेफ आहे. पण प्रत्येक सर्जरीला कॉम्प्लिकेशन्स हे असतात. म्हणजे कॉम्प्लिकेशन वेगळे ठेवूयात. पण अदरवाईज सर्जरी ॲज सच काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये. अतिशय सेफ सर्जरी आहे. सर्जरी केल्यानंतर साधारण 1 महिना, दीड महिन्यामध्ये आपण पूर्ववत नॉर्मल चालू शकतो. सगळं रुटीन ॲक्टिव्हिटी करू शकतो. अ, त्याला त्याच्यामध्ये कसं आहे परत ऑप्शन, एज वाईज आपण त्याला पण लाईफ असते घातलेल्या सांध्यांना. इंडियन सांध्यांना साधारण एक 10-15 वर्ष लाईफ असते. इम्पोर्टेड तुम्ही सिलेक्ट करता त्याप्रमाणे ते 10 ते 15, 15 ते 25 किंवा 20 ते 30 वर्ष असं लाईफ असते त्याला. आणि त्याच्यामध्ये कसं सिरॅमिकचे पण ऑप्शन्स आहेत. म्हणजे हेड आणि आतले जे कप म्हटलो मगाशी तुम्हाला मी, तो कप जर सिरॅमिकचा वापरला त्याला ऑलमोस्ट एक 25-30 वर्ष तरी लाईफ जाते. आणि अतिशय सेफ आहे. काही प्रॉब्लेम नाही होत. तुमचं दुखणं पूर्ण बंद होतं आणि तुमचं पूर्ण राहणीमान पूर्वीसारखं चालू होतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की ह्या शस्त्रक्रिया सेफ आहेत. हो, अगदी, अगर अगदी सेफ कोणाला आहे. त्रास होत असेल, तर त्यांनी नक्कीच ते हो, टेस्ट करून घ्यावे हो, आणि हो. त्यांनी योग्य तो सल्ला आपल्या अगदी, अगदी. डॉक्टरांकडनं, तज्ञांकडून हो, घ्यावा. हो, हो. तर सर तुम्हाला आजची जी आपली नवीन पिढी आहे, आपली जी रोजची दैनंदिन जीवनशैली आहे, ह्या संदर्भात तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्यायचा आहे?
मॅडमनी सांगितलं तसं सकाळचं अर्ली मॉर्निंग वॉक करणे किंवा आपलं रेग्युलर व्यायाम करणे, योगा करणे, आहार जे आहे ते आपलं नेहमीचं घरातलं जेवण करणे. तर नवीन फास्ट फूड आलेले आहेत सगळे ब्रेड, बटर किंवा बाकीच्या गोष्टी असं ते त्या गोष्टी अव्हॉइड केलेलं बरं. कधीतरी ठीक आहे, पण अव्हॉइड केलेलं बरं. नेहमीचं जेवण व्यवस्थित करणे, डायटच मेंटेन करणे, कॅल्शियम पॉइंट ऑफ व्ह्यू जे काही असेल ते हाडं घट्ट होण्यासाठी सगळं ते त्या पॉइंट ऑफ व्ह्यू डायट करणे. असं आणि जर आपल्याला अर्ली चेंजेस वाटायला लागले, की गुडघा झिजायला चालू झालेला आहे, तर त्याच्याप्रमाणे आहे ते झीज कंट्रोल करणे किंवा वाढू न देण्यासाठी काळजी घेणं महत्वाचं आहे. मगाशी बोललो तसंच मांडी घालून बसायचं कमी करायला पाहिजे किंवा खाली इंडियन टॉयलेट वापरायला नाही पाहिजे. ह्याचा अर्थ असा नव्हे, की गुडघा वाकवायचा नाहीये आपल्याला किंवा सांधे हलवायचे नाहीयेत. हं. खांदे हे हलवलेच पाहिजेत. जे मोकळे विदाऊट वेट हलवत राहायला म्हणजे गुडघा वाकवायचा, लांब करायचा वगैरे सगळे ॲक्टिव्हिटी चालू ठेवायला पाहिजे. सर थँक यू सो मच. तुम्ही आज आमच्या हेल्थ टॉकवर आला आणि वेळात वेळ काढून तुम्ही तुमच्या ज्या काही तुमचे एक्सपिरियन्स आहे ते तुम्ही आमच्यासोबत शेअर केलं. कशी योग्य काळजी घेतली पाहिजे. नवीन पिढीला तुम्ही संदेश दिला. संधिवात हे नेमकं काय आहे आणि त्याच्यावर काय आधुनिक उपचार आहेत हे तुम्ही समजून सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही, थँक यू व्हेरी मच मॅडम.